ओरल सेक्स सर्वांनाच आवडतो आणि अनेकांची ती फॅन्टसी असते. पण संभोगादरम्यान वारंवार आधी ओरल, मग पेनिट्रेशन आणि पुन्हा ओरल करणं तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतं हे तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्हीही असं करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला यामागचं खरं वैज्ञानिक कारण सांगणार आहे. नमस्कार, मी आहे तुमची होस्ट आणि कोच नमिता पाटील. ओरल सेक्सबद्दल अनेक लोकांच्या मनात खूप फॅन्टसीज असतात. ओरल सेक्स हा सेक्सचा असा एक भाग आहे जो केवळ उत्तेजना देण्याचे काम करत नाही, तर त्यासोबतच पूर्ण समाधान देण्याचे देखील खूप चांगले काम करतो. हे कसं काम करतं? ओरल सेक्स दरम्यान जिभेच्या हलक्या स्पर्शामुळे, चोखण्याच्या तंत्रामुळे आणि हातांच्या मदतीने उत्तेजना हळूहळू वाढते. यामुळे शरीरात ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन्स नावाच्या हॉर्मोन्सची रिलीज होते, ज्यामुळे भावनिक बंधन मजबूत होतं आणि आरामाची भावना येते. जे लोक पेनिट्रेशन करू इच्छित नाहीत, उदाहरणार्थ वेदना असते, प्रथमच सेक्स असते किंवा वैयक्तिक पसंती असते, ते फक्त आणि फक्त ओरलच्या माध्यमातून समाधानाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतात आणि ऑर्गॅझम मिळवू शकतात. फक्त ते करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. योग्य तंत्र, स्वच्छता आणि संवाद यामुळे हे अनुभव अविस्मरणीय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी हा प्रश्न निर्माण होतो की काय सेक्सच्या दरम्यान म्हणजेच पेनिट्रेशनच्या दरम्यान सुद्धा ओरल कंटिन्यू ठेवता येते का? कारण अनेक पॉर्न व्हिडिओजमध्येही हे पाहिले जाते की आधी ते ओरल करतात, मग आत टाकतात, मग पुन्हा ओरल करतात, मग पुन्हा पेनिट्रेट करतात आणि पुन्हा ओरल करतात. हे कितपत योग्य आहे? तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये योग्य मार्गदर्शन करणार आहे. आज आपण पेनिट्रेशन आणि ओरल या दोन्हीच्या संगमाबद्दल सविस्तर बोलूया. फिमेल पार्टनरच्या योनीमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. ठीक आहे, सविस्तर समजावून सांगते. गुड बॅक्टेरिया म्हणजे मुख्यत्वे लॅक्टोबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया. हे योनीचे पीएच 3.8 ते 4.5 पर्यंत ॲसिडिक ठेवतात, ज्यामुळे बॅड बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. हे बॅक्टेरिया योनीला नैसर्गिकरित्या स्वच्छ, ओलसर आणि इन्फेक्शन फ्री ठेवतात. दुसरीकडे बॅड बॅक्टेरिया जसे की गार्डनेरेला, प्रेवोटेला किंवा ई कोलाई यांसारखे जर जास्त प्रमाणात वाढले तर बॅक्टेरियल वॅजिनोसिस, बीव्ही, खाज, बदबू, असामान्य डिस्चार्ज आणि जळजळ होऊ शकते. तसेच मेल पार्टनरच्या खाजगी अवयवावर देखील बॅक्टेरिया असतात. त्वचेचे नैसर्गिक फ्लोरा आणि जर व्यवस्थित स्वच्छ नसले तर स्मेग्मा जमा होऊ शकतो, ज्यात बॅक्टेरिया वाढतात. तर जर आपण दोघांबद्दल बोललो, म्हणजे फिमेल पार्टनर मेल पार्टनरला ओरल देत असेल किंवा मेल पार्टनर फिमेल पार्टनरला ओरल देत असेल, जिथे कुठे ओरलचा विषय येतो, जेव्हा तुम्ही फक्त ओरल करत असता किंवा सुरुवातीला ओरल करत असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. कारण तुम्ही सेक्स करण्यापूर्वी तुमचे खाजगी अवयव चांगले स्वच्छ केलेले असतात, साबणाने, पाण्याने किंवा माइल्ड क्लीनरने. हे खूप हायजिनिक असतं. तिथे कोणतीही समस्या नसते, कारण दोन्ही बाजूंचे बॅक्टेरिया मिसळलेले नसतात आणि प्रत्येकाचं मायक्रोबायोम स्वतंत्र राहतं. पण जेव्हा तुम्ही एकदा पेनिट्रेट करता, जेव्हा इंटरनल सेक्स करता, तेव्हा त्या घर्षणादरम्यान अनेक गोष्टी बाहेर पडतात. अनेक जे ल्यूब्ज असतात ते बाहेर येतात आणि तिथे मग बॅड बॅक्टेरिया पनपू शकतात. घर्षणामुळे योनीमधील नैसर्गिक स्राव बाहेर येतात, त्यात गुड आणि बॅड बॅक्टेरियांचं मिश्रण होतं. पुरुष अवयवावरही त्याचे स्वतःचे बॅक्टेरिया असतात. या दोन्हींचं क्रॉस कॉन्टॅमिनेशन होतं, पीएच बॅलन्स बिघडतो आणि काही वेळा बॅड बॅक्टेरिया सक्रिय होतात. आणि अशावेळी जेव्हा तुम्ही पेनिट्रेशन थांबवून तो अवयव पुन्हा तोंडात घेता, तेव्हा ते बॅड बॅक्टेरिया तुमच्या तोंडात जाऊन तिथे इन्फेक्शन किंवा इतर समस्या निर्माण करू शकतात. तोंडाचे मायक्रोबायोम वेगळे असते, ते अधिक अल्कलाईन असते, त्यामुळे योनीचे बॅक्टेरिया तिथे वाढू शकतात. याचे परिणाम तोंडात जळजळ, जिभेवर अल्सर, घसा दुखणे, टॉन्सिलायटिस किंवा गिळल्यास पोटात अस्वस्थता, डायरिया किंवा इतर समस्या. तसेच जर मेल पार्टनर फिमेलला ओरल देत असेल तर पेनिट्रेशननंतर तोंडातील बॅक्टेरिया योनीत जाऊ शकतात आणि तिच्या गुड बॅक्टेरियांचा नाश करून बीव्ही किंवा यीस्ट इन्फेक्शन, कॅन्डिडा होऊ शकतं. तर मग जे लोक व्हिडिओजमध्ये असे करतात, दे आर एक्सपर्ट्स. ते यासाठी करतात जेणेकरून पाहणारा अराउज व्हावा. पण खऱ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेण्याची गरज नसते. पॉर्न हे फॅन्टसी आणि एडिटेड असतं. त्यांच्याकडे प्रोफेशनल हायजीन, मेडिकल चेकअप आणि कधीकधी इन बिटवीन वॉशिंग्ज असते. पण आपण सामान्य लोक आहोत. आपल्या शरीरात असलेल्या नैसर्गिक बॅक्टेरियांचा विचार करा. एकदा क्रॉस कॉन्टॅमिनेशन झालं की रिकवर होण्यास आठवडे लागू शकतात. जर तुम्हाला ओरल खूप आवडत असेल, तुम्हाला ते बेमिसाल आवडत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी तुमच्या फिमेल पार्टनरला ओरल द्यावे किंवा तुम्ही तुमच्या मेल पार्टनरला ओरल द्यावे, तर लक्षात ठेवा की ओरलने सुरुवात करा
आणि जेव्हा ओरल संपेल तेव्हाच पेनिट्रेशन सुरू करा आणि मग घर्षण करा. तुम्ही त्या गोष्टीने क्लायमॅक्सपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही फिंगरिंग करू शकता? नक्कीच, तुम्ही नक्कीच फिंगरिंग करू शकता. पण लक्षात ठेवा की पेनिट्रेशन नंतर कधीही ओरल करू नका. फिंगरिंग करतानाही हात स्वच्छ ठेवा आणि पेनिट्रेशन नंतर जर फिंगरिंग कराल तर हात धुवून घ्या, जेणेकरून बॅक्टेरिया फिरत नाहीत. असे अनेक लोक असतात ज्यांची वेळ खूपच कमी आहे, खूपच कमी. मग जेव्हा ते डिस्चार्ज करतात, भले ते बाहेरच डिस्चार्ज करो, मग ते विचार करतात की मी माझ्या फिमेल पार्टनरला माझ्या जिभेने ओरेल करून सॅटिस्फाईड करू शकतो किंवा करून देतो. चला, असे करू नका. जर तुमची वेळ कमी असेल तर आधी तुम्ही तुमच्या फिमेल पार्टनरला नीट ओरल देऊन, तिला नीट स्टिम्युलेट करून, तिला पूर्ण सॅटिस्फॅक्शन देऊन, मग जेव्हा तुम्ही शेवटी पेनिट्रेट करता, की जेव्हा त्यांचा पूर्ण ल्यूब पास झाले, त्या पूर्ण ओल्या झाल्यात, त्यानंतर जेव्हा तुम्ही पेनिट्रेट करता, ती परिस्थिती वेगळी आहे. भलेही तुम्ही हवे तर पेनिट्रेशन नंतर फिंगरिंग करा. फिंगरिंगच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या ज्या काही उरलेल्या समाधानाच्या पातळीपर्यंत त्यांना नक्कीच पोहोचवू शकता. पण कधीही नाही की तुम्ही पेनिट्रेशन नंतर ओरल करत आहात. जर तुम्हाला स्विच करायचे असेल तर कमीत कमी पाण्याने किंवा माइल्ड साबणाने अवयव व्यवस्थित धुवा. पण मी अजूनही सांगते की ते टाळा, कारण पूर्ण स्वच्छता हमखास होत नाही. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहत राहा आणि निरोगी राहा. जर तुम्हाला अशा इन्फेक्शनची लक्षणे दिसली, खाज, जळजळ, असामान्य डिस्चार्ज, बदबू, तर लगेच डॉक्टर किंवा गायनकोलॉजिस्टकडे जा. सेक्स हेल्थ ही महत्त्वाची आहे. तुमच्या पार्टनरशी खुला संवाद करा, हायजीन फॉलो करा आणि सुरक्षित आणि आनंददायक सेक्स एन्जॉय करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट्समध्ये तुमचे अनुभव किंवा प्रश्न सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत निरोगी आणि आनंदी रहा.